बघा चौथावाला शॉर्टकट ट्रिक a-3 प्लस b-4 प्लस c-9 इक्वल टू 0. तर रूटमध्ये a प्लस b प्लस c बरोबर किती. अशा वेळी काय कराल तुम्ही. आता यांची जी व्हॅल्यू आहे हे 0 आली पाहिजे. ठीक आहे. या a च्या ठिकाणी कोणती संख्या ठेवाल तर 0 येईल. विचार करा. इकडे 3 आहे. येथे 3 ठेवाल तर 3 - 3 इक्वल टू 0. इथं b-4 आहे. b च्या ठिकाणी 4 ठेवाल तर 4 - 4 0. c-9 आहे. c च्या ठिकाणी 9 राहील. 9 - 9 0. म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल. a च्या ठिकाणी 3, b च्या ठिकाणी 4, c च्या ठिकाणी 9. बेरीज करा. 3 + 4 7. 7 आणि 9 किती 16. ठीक आहे. a ची व्हॅल्यू 3 आहे. b ची व्हॅल्यू 4 आहे. c ची व्हॅल्यू आहे किती आहे 9. किती आला 16. a प्लस b प्लस c बरोबर 16. आता रूट 16 बरोबर किती 4. 4चा वर्ग 16 आहे म्हणून रूट 16 बरोबर 4. तर याची व्हॅल्यू किती येत आहे. याचा उत्तर येते 4. ठीक आहे. समजा अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर या टाईपनं सोडवायचं. बघा दुसरा शॉर्टकट ट्रिक 2 + 1 कंसामध्ये त्याच्याने 2चा घातांक 2 + 1 पुन्हा ब्रॅकेट. अशा प्रकारे घातांक वाढत 2चा घातांक 4 आहे. नंतर आहे 8, नंतर 16 आणि नंतर 2चा घातांक 32 प्लस. जेव्हा अशा प्रकारे राहतील घातांक. ठीक आहे. जेव्हा अशा प्रकारे घातांक राहतील आणि लास्टमध्ये काय आहे घातांक 2चा घातांक 32. ठीक आहे. आता 32ला गुणिला 2 केले किती राहते 64. ओके. तर लिहायचा 2चा घातांक 64 - 1 हा झाला तुमचा ॲन्सर. प्रश्न पाहून सोडवून द्यायचा नाही. हा आहे शॉर्टकट ट्रिक. ठीक आहे. समजला का. 1 6 वेळा आला म्हणून प्लस केलं तर 6 आला आणि पहिली संख्या 1 गुणिला 13. 1 गुणिला 13 13 म्हणजे उत्तर कितीला 6/13. अशा स्वरूपाचे प्रश्न आले तर हा शॉर्टकट ट्रिक वापरायचा. ओके.